जर तुम्ही माझा ब्लॉग नीट बघितलात तर तुम्हाला स्वर्ग दिसेल, स्वर्ग. तो गाइस देख रहे हो कितनी हवा है, भयंकर हवा है, भयंकर भयंकर पाऊस आला आहे की आम्हाला कुठे लपायला नाही. आता गणपती बाप्पाने आम्हाला त्यांच्या पायथ्याशी लपवलंय, बाकी काहीच नाही. तुम्ही माझ्या अवस्था तरी बघाल, पूर्ण भिजलोय, काहीच नाही. अरे बापरे, अजून पाऊस येतोच आहे. हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल. तर आज मी चाललेलो आहे दापोलीला. आता बघाल तुम्ही रात्रीचे 1 वाजलेत, तर आता आम्ही नाईटला निघतोय. जाता जाता आम्ही खेडला एक कालकाई देवीचं मंदिर आहे जे खूप जागृत आहे, तिकडे दर्शन करून आम्ही पुढे दापोलीला जाणार आहेत. तर मग चला तुम्हाला पुढची जर्नी दाखवतो. लेट्स गो. बाय द वे, आता बघा तुम्ही रात्र झाली आहे, पूर्ण सर्वीकडे अंधार आहे. आणि आता आम्ही निघत आहोत. माझी एक मावशी आली आहे, संधा मावशी, जी मागच्या ब्लॉग मध्ये नव्हती. तर मग ती मावशी आली आहे, तिची फॅमिली आणि श्रद्धाताई आणि मी ते. तर मला लेट्स गो, माझी पूर्ण फॅमिली आणि मावशीची फॅमिली. तर मग जर्नी एन्जॉय करा. लेट्स गो. तर काही सर्व फायनली आलेत आणि आता आम्ही जर्नी स्टार्ट करू. जय आई भवानी माते की. फायनली आम्ही निघालोय. जस्ट अजून पलावाला आहे. आता हेल्थ घेऊ इथून, कारण की आम्हाला नाईट ड्राईव्ह करायचं आहे, तर जागा राहण्यासाठी हेल्थ इम्पॉर्टंट आहे. लेट्स गो. आता इथून हेल्थ घेतो. गाइस बघू शकता टायमिंग 1:46 झाले. जस्ट निघालोय. लेट्स गो. बघू शकता ब्लॅक मध्ये इनोवा क्रिस्टा किती सेक्सी वाटते, आणि हा त्याचा टॉप मॉडेल आहे. तर मग तो एकदम कडकच वाटतो. आणि इथे आपलं डिझेल चालू आहे भरणं. जस्ट जर्नी स्टार्ट झाली, 2 वाजत आलेत. मग गाईस तुम्ही याचा हाय बीम चेक करा, मला एकदम सॉलिड वाटतोय का, पूर्ण रोड कव्हर होतोय हाय बीम न्यायच्या. आता वाजलेत 2:24. अजून आम्ही डोंबिवलीमध्येच तलोजा. आता मी तलोजाला आहेत. तर बघू किती वाजेपर्यंत पोहोचतो कालकाईच्या मंदिरात. गाईस तुम्ही पाऊस बघा किती जोरात पडतोय, एकदम क्लायमेट झालाय तसा. आणि टाइम पण तुम्ही बघू शकता 2:53. गाईस तुम्ही रस्ते बघा, चंद्रावरती तरी ह्याच्यापेक्षा कमी खड्डे असतील असं मला वाटतंय, कारण की हे काय रस्ते आहेत काय बघा. मी मागे शूट नाही केला, पण मी आता वैतागलो. बघा किती बेकार बेकार रस्ते बघा. हे बघा पूर्ण आमच्या मागे तर सगळ्या छोट्या गाड्या ते तर पूर्ण वैतागलेच असतील. आम्ही तरी चाललोय कसे बसे. आमचं बघा किती खड्डेत बघा. हे बघा तुम्ही बघू शकतात. सकाळ सकाळी कॉफी पितोय, 5:45 वाजलेत. गाडी लावली समोर. कॉफी एक नंबर आहे, एक नंबर. तर गाईज ही कॉफी एवढी बेस्ट आहे की ही फुल थिक आहे आणि काइंड ऑफ कॅपेचिनोचं फ्लेवर आहे याच्यामध्ये. एक्सपेक्ट नाही केलेलं एवढं मस्त मला कॉफी मिळेल. खूप खूप मस्त आहे. आणि मम्मा बसली मागे आणि काका, आणि त्यासोबत आम्ही हे चकली खातोय. मज्जा येते, मज्जा येते. 3 झालेत आणि आम्ही कॉफी पिऊन निघालो. आणि हा व्ह्यू चांगला आहे, पण हा व्ह्यू थोडा खराब आहे. मध्ये मध्ये खूप खराब रस्ते आहेत आणि मध्ये मध्ये चांगले रस्ते आहेत, पण हा पॅच बनवला पाहिजे कारण की खूप खराब आहे. बाकी अजून आम्हाला पोहोचला 1-1.5 तास आहे. 7 वाजता मंदिर ओपन होणार आहे. बघू कधीपर्यंत पोहोचतो. बट सकाळ झाली आहे, पहाट. बघून घ्या गाईज सकाळचा व्ह्यू. बंगला बघा एक नंबर आहे. आणि हा धबधबा, धबधबा हा बघा धबधबा. गाईज व्ह्यू बघा, व्ह्यू. वॉटरफॉल. लेण्या बघा गाईज, पांडवकालीन लेण्या त्या सगळ्या, पांडवकालीन. गाईज हे बघा किती मस्त वाटतंय. आणि समोर डोंगर, एक नंबर. अजून आम्हाला 20 मिनिटं आहेत. 20 मिनिटात आम्ही पोहोचू. अर्धा तास पकडा. अर्धा तासात आम्ही कालकाई देवीच्या मंदिरामध्ये पोहोचू. मग तुम्हाला देवीचं सुद्धा दर्शन देतो. पण हे बघा इथे बघा, हे बघा वाव. काही जरा धबधबा बघा एक नंबर. चल
यांना टनल पण दाखवतो ना, हे बघा ते आपल्याला खूप मोठा टनल लागतो एक, पुन्हा धबधबा एक नंबर. आपल्याला खूप मोठा इथं टनल लागणार आहे बघा. अजून ऍक्च्युली काम होणं बाकी आहे, बट सही आहे. पाऊस बघा, पाऊस वन साइड. फक्त 5 मिनिटं बाकी आहेत, मग आम्ही आईचं दर्शन घेणार आहे. खूप मस्त वाटतंय, तुम्हाला सुद्धा दर्शन करवतो. गाईज फायनली आम्ही आलो आहोत. हा बघा, हे लक्षात ठेवा, इथून तुम्हाला ह्या कमानीच्या आतमध्ये जायचं आहे. इथे तुम्हाला कलकाईचं मंदिर दिसेल समोरच आहे बघा. टाइम बघू शकता तुम्ही, 7:09, 5 तास कंप्लीट झालेत. आणि फायनली आता आईला भेटायला चाललोय आम्ही सर्व. फायनली आईचं मंदिर जे आहे ते 7ला ओपन होतं आणि आम्ही इथे बरोबर 7:10ला टच आहोत. आणि आईच्या समोर मी उभा आहे. खूप मस्त वाटतंय. हॅलो आई, हॅलो आई, हॅलो. आईने बघा आल्या पाऊस सुरू केला, आम्हाला मस्त शुद्ध करते, आशीर्वाद देते आई. आमची अंघोळ पण झालेली आहे. आईचं मंदिर समोर आहे. एक शेर आला नाहीये ट्रिप मध्ये, त्याच्या स्टोऱ्या बघा. स्टोरी काय अरे गाणं नको तू. काय त्यामध्ये ना ओवर थिंकिंग हम की लोग कब कहाँ कैसे धोखा दे दे, वो अपने को सोच फुल भाई, फुल डेंजर स्टोरी लागते. डिप्रेस्ड, कारण की ह्याच्या मागचं रिझन काय, कारण की तो येऊ शकला नाहीये आमच्या सोबत, कारण की त्याचे एक्झाम आहे, त्याच्यामुळे तो आता हे सगळे स्टोऱ्या टाकतोय. मग काय तर तिथून आम्ही ओटी घेऊ. मी आईला सोन्याची नथ केली आहे, ती देणार आहे. आणि ओटी घेतो आम्ही. आई खूप सुंदर आहे, तुम्हाला दाखवतो. आईचं रूप बघा किती सुंदर आहे. फायनली दर्शन झालंय. आता आम्ही इथून निघतोय फायनली दापोलीला जायला. आणि दर्शन घेऊन खूप मस्त वाटलं. आम्हाला नाश्ता करायला कांदा भाजी वगैरे त्याला तुम्हाला दाखवतो. आणि पाऊस पण खूप जोरात. आता आम्ही इथे थांबलोय नाश्ता करायला. व्ह्यू बघा. आणि हे आहे ते शॉप. आता पाऊस आहे म्हणून मी त्या साईडला जाऊन तुम्हाला दाखवू शकत नाही, बट सही आहे. जस्ट थांबलोय आम्ही आणि पाऊस बघा किती जोरात आहे. आणि ते गापली बनते गरमागरम भजी. परत आम्ही निघालोय नाश्ता करून. आता तिकडे ग्रामदेवताचं आम्हाला दर्शन करायचं आतमध्ये जाऊन. त्यानंतर मग आम्ही हरणाईला जाणार आहे दापोलीला. लेट्स गो. पाऊस पूर्णपणे थांबलाय आणि आता मी गाडी चालवतोय. लेट्स गो. वाटते तुला मस्त. अजून 2 तास आहे. 2 तास गाईज 1 वाजत आले. आणि आता आम्ही इकडच्या ग्रामदेवतेच्या दर्शनाला आलेलो आहोत. हे इकडचे ग्रामदेवत आहेत आणि इथे सुद्धा मंदिर आहे. मग तुम्हाला दर्शन करतो पटापट. इथे नेहमी यायला लेट होतो दापोलीला. आम्ही किती पण टायमावरती निघालो तरी 1 वाजले आता ग्रामदेवतेकडे यायला. जिथे आम्हाला वाटतं की 10:30 पोहोचलो असतो. बट सकाळी लेट झाला. आम्ही मंदिरात 7ला टच झालेलो, पण
तिथे मंदिर ओपन व्हायला, तिकडची पूजा व्हायला खूप लेट झालं, त्यामुळे आम्हाला तिथून निघायलाच 10 वाजले. म्हणजे आमचे 10 आमचे 2 का 2.5 तास त्या मंदिरातच गेले. बट आता आपण करूया या मंदिराचं दर्शन. लेट्स गो. गाव आहे ते संध्या मावशीचं आहे आणि हे आहेत किशोर काका. तर मग ह्यांचं गाव आहे हे. आणि हा आहे कुणाल दादा त्यांचा मुलगा, कदम फॅमिली. तर मग यांच्या गावाला आम्ही आलोय. आज तुम्हाला देवतांचं दर्शन करवतो. आणि ताई ह्यांचीच मुलगी आहे आणि मीत यांचा जावई. दर्शन करून घ्या. मग हे आहे इकडचं शिव मंदिर, दर्शन करून घ्या. तर गाईज आम्ही आता आलेलो आहोत अजून एका मंदिरात, जे आहे मारुतीचं मंदिर. असं मला आवडतं असं गाईज ते हॉटेल चेक करा, एक नंबर आहे. आपण येऊ इथं नंतर. आम्ही रेग्युलर इकडे थांबतो, तर आता आमचं पोट भरलंय, आम्ही खाल्लंय. आता आम्ही चाललो डायरेक्ट हॉटेलवरती, कारण की आम्हाला ऑलरेडी खूप लेट झालंय. 2 वाजले. आम्ही जेवतो. गाईज आता आम्ही आमच्या हॉटेलला आलेलो आहोत. बघू शकता तुम्ही, इकडे आपली कार उभी आहे आणि हे समोर सी व्ह्यू. आपला फर्स्ट फ्लोअर आहे, तर मग फर्स्ट फ्लोअर तुम्हाला दाखवतो. हवा पण खूप एक नंबर सुटली आहे आणि तुम्ही बघू शकता. गाईज हाऊ इज युअर फीलिंग? रिअली एक्साइटेड. भाई पाणी बघा, पाणी पूर्ण फूड पर्यंत आलंय. मस्त वाटतं एकदम. लुक ऍट दिस व्ह्यू. Look at this view. Sea view. How's your feeling, bro? Feeling good, कारण की व्ह्यू खूप छान आहे आणि रूम पण तुम्ही बघाल तर Yes, रूम पण मस्त आहे, स्पेशियस आहे. स्पेशियस आहे. आणि मेन तर हा व्ह्यू यार, हा व्ह्यू खूप आवडतो मला, खूप म्हणजे खूप. पाऊस थांबलाय आणि तुम्हाला इथे कोण दिसतंय का? कुठे गेला दादा? A few moments later. बघा आपला दादा. खेकडे शोधतोय, खेकडे. आम्ही बघा कुठे, आम्ही खूप लांब आहेत. प्लस सी व्ह्यू, गाडी अँड दिस क्लासिक व्ह्यू. तर मग गाईज आता आम्ही चाललेलो आहोत कड्यावरच्या गणपतीला, जो इकडे खूप फेमस आहे. नाही तर भाई काय बोलतोस तू? बस म्हणजे एकदम मस्त दापोली. पाऊस कंटिन्यू चालू आहे आणि हे लोक येत आहेत वरून खाली, तर आम्ही त्याचा वेट करतोय. आम्ही सर्व निघालो आहेत परत एकदा पोहोचून लगेच. गाईज यू रेडी? दादा यू रेडी? एवढे भारी भारी व्ह्यू दिसणार आहेत ना, जर तुम्ही माझा ब्लॉग नीट बघितलात तर तुम्हाला स्वर्ग दिसेल. स्वर्ग बघा, मला स्वर्ग बघायचं का? स्वर्ग बघा, स्वर्गच स्वर्ग. समुद्र समुद्र समुद्र. हे बघा खाली बोटी आहेत पूर्ण मस्त. हा पूर्ण ब्रिज आहे आणि दोन्ही साईडला पाणी आहे. आम्ही चाललो आहोत कड्यावरच्या गणपतीकडे आणि एवढा सुंदर रोड. स्वर्ग फैले कोकण समोर, तुम्हाला खरं बोलतो. फायनली आम्ही पोहोचलो आहोत गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला. खूप खतरनाक रस्ता होता, मी तुम्हाला जाताना दाखवतो किती खतरनाक होता. म्हणजे 2 गाड्या पास होऊच शकत नाही. तरी आम्हाला गाड्या पास व्हायला अशा जागेवरती भेटल्या जिथे थोडा स्पेस होता, नाहीतर दोघांची पण वाट लागली असती. गाईस आता तुम्हाला आतमध्ये जाऊन दर्शन देतो. हे मंदिर आहे का मेन? वाव. जिथे ऍक्च्युली मोबाईल अलाउड नव्हता, पण त्यांनी आम्हाला परमिशन दिली आणि आम्ही केला. आणि इथे आहे शिवांचं मंदिर. वाव, शांती, एवढं सुख आहे इथे. वाव, कसं वाटतं तुम्हाला लोकांना? मस्त. आहे का ना? ते लांब आहे का? 2 मिनिटावरती आहे ना?
आता मी बघायला चाललेलो आहोत गणपती बाप्पांचं पहिलं पाऊल. चला बघूया. बघा आपण इथून झालो गोवा. वाव, हा बघा किल्ला गाईस, मस्त आहे. असं का समुद्र आहे, टापू आहे रे. मस्त आहे यार, हे खूप मस्त आहे. चारी बाजूला समुद्र. हे ना खूप मस्त वाटतं असं एक्सपिरियन्स करायला, खरं बोलतो. आपण आता खरी दापोली केली आहे, आता आपण खरी दापोली केली आहे. फील करा हे तुम्ही, ते रिअल मध्ये या, ऍक्च्युअल मध्ये, आणि हे सगळं तुम्ही सुद्धा एक्सपिरियन्स करा. हा खूप भारी एक्सपिरियन्स आहे. आणि हा एक्सपिरियन्स जोपर्यंत तुम्ही घराच्या बाहेर पडणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला मिळणार नाही. म्हणून लवकरात लवकर बॅग पॅक करा आणि सॅटर्डे संडे दापोलीला या आणि आमच्यासारखं फिरा. दापोलीला खूप प्रमोट करतोय त्याला. दापोली जे महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि दापोली टुरिझम आहे त्यांनी याला स्पॉन्सर केलं. नाही असं काहीच नाही, खरंच काही नाही. मला कोणी स्पॉन्सर बिन्सर केलेलं नाहीये, खरंच नाहीये. हा जसं दादा असं मस्करीमध्ये बोलतोय, बट रिअली खूप मस्त आहे. ऍक्च्युली कसं दापोली आपलं कसं नॉर्मली एक कोकणच झाला, कोकणामध्येच, आणि तो कोकणाचं स्टार्टिंग आहे. मग ज्यांना पूर्ण रत्नागिरी वगैरे जाता येत नाही ते ऍटलिस्ट दापोलीला येऊन हा कोकणाचा हा बघा हा असा व्ह्यू समुद्राचा पूर्ण 360 एन्जॉय करा. समोरचा माणूस 2 मिनिटं बोला, आपण 5 मिनिटं चालतोच आहे रे. मला असं वाटतं की तो मुद्दाम बोला 2 मिनिटं, कारण तो खूप चाललेला. आणि आता जस्ट पाऊस सुरू झाला आहे, पाऊस सुरू झाला. आम्ही आलो इथे, पण खूप छान आहे आणि जस्ट पाऊस सुरू झालाय. आणि या लोकांनी ना रेनकोट, छत्र्या सर्व तयारी केली, सर्व गाडीमध्ये ठेवून आलेत. आणि आता इथे बघा आजूबाजूला कुठेच काहीच नाही जिथून हे लोक पावसाशी वाचू शकतो, आणि फक्त आम्हीच आहोत. वाव, पाऊल आहे, सर्वांनी त्याचं दर्शन घ्या आणि मी पण घेतो. पाऊस आला आहे की आम्हाला कुठे लपायला नाही. आता गणपती बाप्पाने आम्हाला त्यांच्या पायथ्याशी लपवलंय, बाकी काहीच नाही. तुम्ही माझ्या अवस्था तरी बघाल, तुम्ही पूर्ण भिजलोय, काहीच नाही. अरे बापरे, अजून पाऊस येतोच आहे. फिलिंगच खूप वेगळी आहे. खूप जोरात वारा सुटलाय, खूप पाऊस आहे, पूर्ण भिजलोय लिटरली. आणि आवाज आहे का हवेचा आवाज, फुल पीस. हवा बघा, हा तो मोबाईल हलतोय, एक नंबर. तो गाइस देख रहे हो कितनी हवा है, भयंकर हवा आहे, भयंकर. हा व्ह्यू बघा, इकडे समुद्र आहे आणि लेफ्ट साईडला छत्रपती किल्ला पण आहे. काही शपथ, एवढी मज्जा आली आहे ना, एवढी मज्जा आली आहे. बघा पूर्ण भिजलेत मागे, फुल एक नंबर मज्जा केली आज, खूप मज्जा केली, खूप वर्षातली सर्वात भारीतला क्षण आहे हा. मॉर्निंग गाईज, रात्री आलो, जेवलो आणि सरळ झोपलो, कारण की सर्व खूप थकले होते. आता झालोय सकाळ, आता आम्ही उठलोय, नाश्ता करतो, तुम्हाला नाश्ता दाखवतो. तुम्ही आम्ही उपमा मागवलाय, ही माझी कॉफी आहे, आणि हा आहे आपला सी व्ह्यू. मी रेडी वगैरे झालो, आता आम्ही इथून निघणार आहेत. आता एका हॉटेलला जाऊ आणि त्यानंतर मग घरी निघू. तुम्ही याला व्ह्यू दाखवतो रूम मधून. बघा ही बाल्कनी खूप मोठी आहे, अँड हा व्ह्यू तुम्ही सर्वीकडे बघाल तिथे तुम्हाला समुद्रच दिसेल. लांब पर्यंत फक्त समुद्र आहे. सो खूप सॉलिड व्ह्यू आहे, सॉलिड एकदम मस्त वाटतंय. त्या साईडला सुद्धा जेव्हा तुम्ही बघाल नाही, बघा समुद्रच आहे तिथे. आम्हाला काही बघा समोरच सी व्ह्यू आहे आम्हाला, आणि हे आहे आमचं हॉटेल. तर मग जर तुम्हाला इथे यायचं असेल, आविष्कार नाव आहे याचं, होम रेस्ट, AC नॉन AC दोन्ही पण आहेत रूम्स.
हे कॉन्टॅक्ट नंबर आहे. जर तुम्हाला इथे घर घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की ते कॉन्टॅक्ट करा. आणि जर समजा त्यांना बोला की माझ्या चॅनलवरून आल्यात तर मग ते तुम्हाला थोडाफार डिस्काउंट अजून करून देतील. किंवा तुम्ही डायरेक्ट सुद्धा येऊ शकतात. पण हॉटेल एक नंबर आहे, सर्व्हिस पण खूप मस्त आहे. इन्व्हर्टर आहे, जर लाईट गेली तरी तुम्हाला काही इश्यू नाही, पाण्याचा इश्यू नाही, ग्रीझर आहे, सर्व आहे. तर मग खूप मस्त आहे हॉटेल. नक्की एकदा इकडे आलात की व्हिजिट करा. गणपती बाप्पा मूर्ती मूषक राजा की. आज आम्ही आता रिटर्न निघालोय. आता मी चाललोय हॉटेलला. खूप मस्त हॉटेल आहे. द पॉइंट ऑफ व्ह्यू नाव आहे तसं. तुम्हाला व्ह्यू सुद्धा दाखवतो आणि टेस्ट सुद्धा एक नंबर आहे. तिकडची कोल्ड कॉफी आणि सँडविच खूप आवडतं मला. तुम्हाला जाऊन एन्जॉय करू. आमचं सँडविच आलंय. व्ह्यू बघा तुम्ही, त्यासोबत किती सॉलिड आहे. प्राइस सुद्धा आले. एन्जॉय. कोल्ड कॉफी येते वाटतं मला. गाईज आता मी निघतोय दापोलीवरून घरी. सॉरी मी जास्त काही दाखवू शकलो ना. या टायमाला मी खूप एन्जॉय करत होतो. जेवढं मला भेटलं मी शूट केलं. व्लॉग एन्जॉय करा. आता तर आम्ही इथून निघतोय. आता बघाल तर 2 वाजलेत. लेट्स गो. आईस पाऊसच पाऊस. रोड पण बघा किती भारी आहेत. आज इकडे पडलेले आहे दगडी. काल आम्ही बंद केले. आपण इथं सरळ झालेलो इथून. चालत फायनली घरी पोहोचलोय. 9:30 वाजलेत आणि आता आम्ही घरी पोहोचलोय. मग गाईज मी फायनली घरी आलोय. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.